नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलचं नाव बदललं आहे. पूर्वी श्रेणिक नरदे होतं ते आता सुतळी केलं आहे. तर विशेष काय कारण नाही, परंतु करून टाकलं की काहीतरी चॅनलला नाव असावं म्हणून सुतळी हे नाव ठेवून टाकलं. तर आजचा विषय असा आहे की उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी. महाविकास आघाडीच्या परवा झालेल्या सभेत षण्मुखानंदमध्ये मुंबईत जी सभा झाली त्या सभेत उद्धव ठाकरे म्हणा लागले की मुख्यमंत्रीपद पहिला ठरवा आणि मग पुढचं चर्चेला जाऊया किंवा पुढं इलेक्शनला सामोरं जाऊया. मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरेंना हवं आहे की नको आहे हे सांगता येत नाही, परंतु त्याचा सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख त्यांनीच केला महाविकास आघाडीमध्ये. त्यामुळं अनेकांना वाटतं की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव ठेवावं असं अनेकांचं मत आहे. पण जर 2024च्या लोकसभा निवडणुकीचा परफॉर्मन्स बघितला तर महाविकास आघाडीत सर्वात जास्त जागा घेऊन सर्वात कमी जागा निवडून आणण्याचा पराक्रम जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या नावावर आहे. आता हे पराक्रम का म्हणायचं किंवा ह्याचं का गणित घालायचं आणि उद्धव ठाकरेंच्या नावावर आहे असं का म्हणायचं, तर याला कारण आहे. उद्धव ठाकरेंच्या जागा काही कुरघोड्या करूनच गेल्या. त्यापैकी एक जागा सांगलीची जागा ही काँग्रेसची असताना तिथं विनाकारण चंद्रहार पाटील पैलवान यांना उभं केलं. खरं तर काही गरज नव्हती, तिथं विशाल पाटील हे निवडूनच आले असते काँग्रेसच्या तिकिटावर आणि महाविकास आघाडीचा आकडा 1 वाढला असता. पण झालं असं की तिथं चंद्रहार पाटलांना उद्धव यांनी अधिकृतरित्या जाऊन उतरवलं. तिथं खरं तर शिवसेनेची काही ताकद विशेष नाही आहे, त्यामुळं ते उतरवणं गैरलागू होतं. तशीच काही परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. तिथं त्यांना काही गणितं जमली नाहीत आणि खैरेंना तिकीट दिलं. त्याऐवजी जर वेगळा कॅन्डिडेट दिला असता तर तिथेही निवडून यायची शक्यता होती. अशा हे 1-2 जागा आहेत. परंतु जर 1-2 जागांचा विचार केला, दुसऱ्या 2 जागा ती म्हणजे आमची एक हातकणंगले आणि अमोल कीर्तिकरांची एक जागा जिथे वायकर निवडून आले. ह्या 2 जागा वायकरांची जागा जी आली ती फारच कमी मतात आली, परंतु हातकणंगलेची जागासुद्धा फार कमी मतात आली असं म्हणावं लागेल. याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे धैर्यशील माने हे जे आमच्या इथे महायुतीचे कॅन्डिडेट निवडून आले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, ते 13-14 हजार मतांनी आलेत. परंतु इलेक्शनच्या पूर्वीचं जर वातावरण पाहिलं तर धैर्यशील माने ह्या इलेक्शनच्या रेसमध्येच नाहीत अशी एकंदरीत परिस्थिती होती. या परिस्थितीत सुद्धा तो उमेदवार निवडून आला आणि ही जागा एकनाथ शिंदेच्या गटाला मिळाली किंवा पक्षाला मिळाली. तर ह्या मागचं सर्वात मोठं कारण काय असेल तर ते एकनाथ शिंदे यांचे कष्ट. एकनाथ शिंदे अगदी जिल्हा परिषद सदस्यापर्यंत सर्वांना ह्या मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, तर 6 विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना गाव लेवलच्या सुद्धा भेटायचं काम त्यांनी केलं आणि धैर्यशील मानेंना विजयात हातभार लावला. तसंच जर धैर्यशील मानेंच्या विजयात एकनाथ शिंदेंचा वाटा असेल, तसंच सत्यजित पाटील आबा यांच्या पराभवात सुद्धा उद्धव ठाकरेंचा वाटा आहे असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. कारण इथं कॅन्डिडेट होता तो उद्धव ठाकरेंचा सत्यजित पाटील आबा सरोडकर. तर त्या सत्यजित पाटलांसाठी उद्धव ठाकरेंनी सभा किती घेतल्या तर मोजून 1, आणि पवारसाहेबांनी या सत्यजित आबांसाठी 2 सभा घेतल्या, एक शिराळ्यात आणि एक इचलकरंजीत. तर ह्या 2 सभा पवारसाहेबांनी स्वतःच्या पक्षाचा कॅन्डिडेट नसताना सुद्धा घेतल्या आणि उद्धव साहेबांनी स्वतःच्या पक्षाचा कॅन्डिडेट असून एकच मोजून जाहीर सभा घेतली. आदित्य ठाकरेंनी एक घेतली वडगावमध्ये. अशा 2च सभा त्यांच्या मोजून झाल्या शिवसेना पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांच्या. मात्र त्या मानाने एकनाथ शिंदे ह्यांनी किमान 20-25 सभा केल्या असतील धैर्यशील मानेंसाठी. अगदी छोट्या मोठ्या गावात सुद्धा श्रीकांत शिंदे किंवा एकनाथ शिंदे यांनी सभा केल्या. योगी आदित्यनाथ आले होते. मात्र त्याहीपेक्षा एकनाथ शिंदे यांचं नियोजन फार मोठं होतं आणि त्यांच्या नियोजनाला यशसुद्धा आलं. खरं तर इतका मोठा 6 विधानसभेचा मतदारसंघ एक लोकसभा असतो आणि तिथं इतकं काटेकोर नियोजन लावणं सोपं नसतं. आणि त्यात ही धैर्यशील माने यांच्याबद्दल फार नाराजी होती की
हा खासदार आमच्या संपर्कात नाही. काही लोकांनी तर त्यांच्या विरुद्ध आंदोलन करताना आमचा खासदार हरवला आहे अशा टाईपचं पोस्टरसुद्धा घेऊन आंदोलन केलेलं होतं. तरीसुद्धा इथं धैर्यशील माने यांनी निवडून आले. त्यावेळी मी एक लेख लिहिला होता की धैर्यशील मानेंनी वावटळात दिवा लावला, पण वावटळात दिवा लावायचं काम खरं क्रेडिट जर कोणाचं असेल तर ते एकनाथ शिंदेंचं आहे. तर ह्या लढतीत उद्धव ठाकरे हे खरोखर पराभूत का झाले, तर मुळात त्यांची कष्ट घेण्याची तयारी नाही आहे. ते कोणाला भेटलेसुद्धा नाहीत. मात्र एकनाथ शिंदे रात्री 2 काय 2:30 काय 4 काय मध्यरात्रीचं सुद्धा ते पळत होते आणि त्याचं यश त्यांच्या पदरात पडलं. इतकी नाराजी असून गद्दार, खोके, ओके, बाकीचं काही इतर गोष्टी होत्या तरीसुद्धा ते एकनाथ शिंदेंनी काही जागा काटावर असतील किंवा मार्जिन नसतील निवडून आणल्या आणि ते स्ट्राईक रेटमध्ये महायुतीत सगळ्यात पहिले ठरले. म्हणजे भाजपपेक्षा देखील त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. ही एकनाथ शिंदेंची खासियत आहे, अगदी जमिनीवरचा कार्यकर्ता. पण उद्धव ठाकरे मात्र बाहेर पडायला तयार नाहीत. त्यांची इच्छाशक्ती नाही किंवा त्यांना वाटतं की आपल्या वातावरणावरच सगळं होईल. तर वातावरणावर होणं हे शक्यच नाही. आणि विधानसभा हा मतदारसंघात 42,000ला आमदार झालेली लोक आहेत या इथं 42,000 मतांवरती. तर किमान 1,00,000 मतांची जरी बेगमी करायची म्हटली तरीसुद्धा विशेष काही परिश्रम घ्यावे लागत नाहीत. त्यासाठी आमदार फार पळावा लागतो आणि त्यासाठी आर्थिक गणित असतील किंवा इलेक्टिव्ह मेरिट असेल हे बघून फार चाणाक्षपणाने उमेदवारी द्यावी लागते. त्यावेळी हे उमेदवार सगळे निवडून येत असतात. आता मुळात उद्धव ठाकरेंनी कष्टच घ्यायची तयारी नसली आणि तरीसुद्धा ह्यांना निवडून यावं असं वाटत असेल किंवा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा डिक्लेअर करा म्हणून दबाव आणत असतील तर हे फारसं चांगलं नाही आहे महाविकास आघाडीसाठी. त्या उलट एकनाथ शिंदे, अजित पवार आणि फडणवीस हे तिघेही ज्या पद्धतीने सुटलेत किंवा लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, अजून कोणाकोणाला काय काय लाडकं करतील ते सांगता येत नाही. त्यांचा स्पीड पाहता त्यांची जोरात आघाडी दिसते सध्या तरी. म्हणजे आघाडी दिसण्यापेक्षा एकतर त्यांच्यावरती राग आहे म्हणून लोक आपला पण उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीला निवडून देतील अशी परिस्थिती नाही आहे. त्यासाठी जाहीरनामा, निवडून येणारेच उमेदवार देणे, त्यांनाच तिकीट देणं, अपक्ष जागोजागी उभे करून कसं समोरच्याचं मताधिक्य कमी करता येते हे बघणं, ह्यासाठी काही यंत्रणा लागते. ती शिंदेंची अतिशय चांगली आहे, फडणवीसांची चांगली आहे, अजितदादा पण आता त्यांच्या संगतीत जाऊन होतील चांगले. पण मात्र महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडे निवडणूक सेपरेटपणे लढवायची यंत्रणा आहे, सगळं आहे. परंतु शिवसेनेत तशी काही परिस्थिती नाही आहे. जे लढवणारे होते, जो काही पळणारा होता, ठाकरे यापूर्वी रिमोट कंट्रोल म्हणून होते, मात्र रिमोट कंट्रोलमधला सेल हा एकनाथ शिंदे होता. आणि एकनाथ शिंदे ज्यावेळी बाहेर गेले त्यानंतर फारच कठीण अवस्था झाली. आणि शिवसेनेचा लोकसभेतला परफॉर्मन्स असाच राहिला तर शिवसेनेच्या महाविकास आघाडीमध्ये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीमध्ये सर्वात कमी जागा येतील निवडून. त्यासाठी उद्धव साहेबांनी कृपा करून जागांचा किंवा मुख्यमंत्रीपदाचा हट्ट न धरता किंवा संवेदनशीलता किंवा भावनिक वातावरणावरती सीटा निवडून येतील असं काही विचार त्यांचा असेल तर तो कृपया टाळून किमान लोकांच्या गाठीभेटी घेणे, उमेदवार निवडून येतील असं देणे, अशा पद्धतीचं जर काम आत्ताच सुरू केलं. उद्धव ठाकरेंना काही शारीरिक कारणामुळे मर्यादा येत असतील तर आदित्य ठाकरेंनी तरी किमान दौरे केले पाहिजेत, लोकांची गाठीभेटी घेतल्या पाहिजेत. आणि जो काही लोकसभेला त्यांचा जनसंपर्क कमी राहिला होता तो जनसंपर्क वाढवून किमान ह्यावेळी तरी चांगला परफॉर्मन्स द्यावा हीच आशा आहे. त्यापेक्षा त्यांचा इंटरेस्ट जास्त मुख्यमंत्रीपदातच असलेला दिसतो. हे जर असं झालं तर अजून म्हणजे कशातच काही तयारी नाही. आणि त्याच्या आधीच यांना जर मुख्यमंत्रीपद पाहिजे असेल तर इकडे गावाकडच्या भाषेत किंवा आपल्याकडे एक म्हण आहे, म्हणतात बाजारात तुरी आणि भटभटणीला मारीन घटका पाताळवर आण, अशा पद्धतीचे हे चित्र आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ह्या लोकांनी किमान महाविकास आघाडीतील इतर नेत्यांचा आदर ठेवून किमान कामाला लागून जास्तीत जास्त सीटा निवडून आणाव्या आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मोहरा काय ठरवायचा आहे ते ठरवा किंवा
जितक्या सीटा येतील कोणाच्या त्यानुसार कालावधी वाटून घ्या, हा एकमेव तोडगा काढा. पण त्या मुख्यमंत्रीपदासाठी हटून बसून सगळी नावारूपाला चांगलं जे वातावरण जे महाविकास आघाडीचं झालेलं होतं ते कृपा करून डबघाईला आणू नका, ही त्यांना विनंती आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जर चांगला संपर्क ठेवला, जर काही व्यवस्थित उमेदवार दिले तरच महाविकास आघाडीत त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहील अन्यथा महायुती फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे कधीही महाविकास आघाडीला ऐकणार नाहीत. आणि लाडकी बहीण योजनेनंतर तर पूर्ण वातावरण बिघडत चाललं आहे महाविकास आघाडीच्या बद्दलचं. महिला वर्गात एक चांगली प्रतिमा शिंदे सरकारची तयार होण्याच्या, शिंदे सरकार, फडणवीस सरकार किंवा पवार सरकार म्हणा, यांच्याबद्दल प्रतिमा चांगली तयार होते असं सध्या तरी चित्र आहे. पुढं अजून किती हप्ते येतील, काय काय येतील, आणि दिवाळीनंतर जो आनंदाचा शिदा येऊन ज्यावेळी इलेक्शन लागेल त्यावेळी काय चित्र असेल ते बघणं आहेच. पण सध्या तरी फॉर्मात आहे महायुती, त्यामुळं किमान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडून यंत्रणा कामाला लावावी आणि स्वतः देखील कामाला लागावं, आदित्य ठाकरेंना कामाला लागावं, तरच कुठंतरी महाविकास आघाडी फाईटमध्ये राहील. अन्यथा महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक खराब परफॉर्मन्स जसा लोकसभेला होता तसाच विधानसभेला सुद्धा उद्धव ठाकरे यांचा राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं की उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न कमी पडले काय, किंवा उद्धव ठाकरे खरोखर दोषी आहेत का, मीच त्यांना दोषी ठरवलं असं तुम्हाला वाटतं? तुमचं काय मत